राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ हा 13 मे 2026 ला संपतोय. उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण 9 आमदारांचा कार्यकाळ संपतोय. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची ही वाट अजिबात सोपी नाहीये आणि कदाचित ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली सगळ्यात कठीण निवडणूक ठरू शकते. 2020 मध्ये ज्या सहजतेने ते मुख्यमंत्री होण्यासाठी विधान परिषदेवर गेले होते, ती परिस्थिती आज अजिबात उरलेली नाहीये. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत एकूण 9 आमदारांचा हा कार्यकाळ संपतोय. मात्र या निवडणुकीचं खरं राजकारण दडलंय ते संख्याबळाच्या गणितात. विधानसभेतील पक्षीय बलाबल बघितलं तर सध्या महायुती ही पूर्ण ताकदीत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे मिळून महायुतीकडे तब्बल 235 आमदारांचं संख्याबळ आहे. या जोरावर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 7 उमेदवार हे अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं चित्र मात्र वेगळं आहे. संख्याबळ मोजलं तर महाविकास आघाडीकडे फक्त एक जागा निश्चितपणे जिंकण्या इतकंच बळ आहे आणि म्हणूनच खरा प्रश्न आहे की त्या एकमेव जागेवर कोण उमेदवार असणार, कोण जाणार, ती जागा उद्धव ठाकरे स्वतः घेणार की शिवसेनेतल्याच दुसऱ्या कोणाला संधी दिली जाणार की इतर पक्षांना कोणाला संधी मिळणार. कारण या प्रश्नाचं उत्तर सरळ नाहीये. आघाडीतलं अंतर्गत राजकारण या प्रश्नामध्ये दडलेलं आहे. विशेषतः काँग्रेसच्या अतिमहत्वाकांक्षा उद्धव ठाकरेंच्या मार्गात अडचणी बनू शकतात. कसं ते सविस्तर सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत काय घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं स्वतःच्या वाट्याची जागा सोडली आणि 86 वर्षांचे शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा दिला. म्हणजे उद्धव ठाकरे पक्षानं आपला राजकीय हक्क बाजूला ठेवत पवारांना दिल्लीच्या संसदेत पाठवलं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष विधान परिषद जागेवर दावा करेल असं अजिबात वाटत नाही. ते ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील. पण राज्यसभेत शरद पवार आणि विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार असतील तर मग काँग्रेसच्या हाती काय लागलं, अशी कुजबूज काँग्रेसच्या गोटात सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात एकीकडे महाविकास आघाडी असतानाही काँग्रेसची एकला चलो रे ही भूमिका लपून राहिलेली नाहीये. नजीकचा इतिहास बघितला तर काँग्रेसनं अनेक निवडणुका या स्वबळावर लढवलेल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुका असोत किंवा महापालिका असोत, अनेक ठिकाणी काँग्रेसनं ठाकरे पक्षासोबत जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा फटका काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांनाही बसलेला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस जर विधान परिषद जागेवर अडून बसली, हट्ट करून बसली की आम्हालाच ती जागा द्या, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेत जाण्याचा मार्ग हा अत्यंत कठीण असू शकतो. कारण गणित स्पष्ट आहे. महाविकास आघाडीकडे फक्त एक जागा जिंकण्या इतकं संख्याबळ आहे. म्हणजे त्या एकाच जागेसाठी ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात समन्वय झाला तरच मार्ग मोकळा होणार. नाहीतर उद्धव ठाकरे यांना स्वतःसाठी जागा मिळवणं हे मोठं राजकीय आव्हान ठरणार आहे. यात अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी भावनिक पद्धतीनं मी राजीनामा देतो असं जाहीर केलेलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता, आमदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता. म्हणजे त्यावेळेलाही त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडलेलं नव्हतं. मात्र आजची परिस्थिती ही पूर्णपणे बदलली आहे. आज सत्ता त्यांच्या हातात नाहीये, संख्याबळ त्यांच्या बाजूने नाहीये आणि आघाडीतली गणितं समीकरणं तितकी सोपी नाहीयेत. म्हणूनच पुढच्या काही आठवड्यात महाविकास आघाडीतील चर्चा आणि निर्णय उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आता बघायचं इतकंच की महाविकास आघाडीतली ती एकमेव जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाते की काँग्रेसच्या हट्टामुळे महाविकास आघाडीतलं राजकारण नवीन वळण घेतं. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतील का, काँग्रेसची त्यांना साथ मिळेल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.